नमस्कार शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राडा झाला। शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत धानाचा जो काही बोनस होता तो जाहीर झाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो बोनस काही आलेला नाही। काय झालं शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद। उत्पादक शेतकरी हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे। कारण एकराला 25 ते 30 हजार खर्च होतो आणि 1000, 2000, 5000च्या प्रति त्याचं काही उत्पन्न नफा येऊ शकत नाही। सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला। आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही। दुसरा अध्यक्ष महाराज की तुम्ही चुकीची माहिती सभागृहाला दिली की पहिले रक्कम कमी होती, तर ते 15000 असेल तर रक्कम कमीच असणार आहे। आपण आता काय केलं अध्यक्ष महाराज, अतिशय सायंटिफिक पद्धत केली की धान विक्री करो अथवा न करो पोर्टल मध्ये नोंदणी करायची आणि ही नोंदणी करून त्यांना 20000 रुपये हेक्टरी आपण दिलं तर अध्यक्ष महाराज जो गॅप आहे तो गॅप भरला जाईल। आणि शेतकऱ्यांसाठी हे पैसे देत नाही का अध्यक्ष महाराज? आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो। 10,000 कोटी अध्यक्ष महाराज डीएच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो। आमदारांचा पगार वाढवून देतो। धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? आणि या अधिवेशनाची सुरुवात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन करायची आहे की अध्यक्ष महाराज फक्त बैठका घेऊ, चर्चा करू? अध्यक्ष महाराज योग्य नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा निर्णय अपेक्षित आहे। शेवटी विधानसभेत जेव्हा लक्षवेधी केले जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। इथं असं उत्तर अपेक्षित नाहीये। हा अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ, नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे। आणि पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय माननीय मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही। जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही ना तुम्हाला धानाचा बोनस तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपवून यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देण्याची घोषणा करा।